सांगेल किती नंबरचा श्लोक? ओके, अगोदर श्लोका उच्चारण करूया सर्वांनी सोबत म्हणायचं हां मोठ्याने. धृतराष्ट्र उवाच सोबत धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडव चैव किमकुर्वत संजय. संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्यतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. दृष्टकेतु चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरोजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः. युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रद्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संघार्थं तान् ब्रवीमि ते. भवान् भीष्मकर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदम् एतेषां बलं भीमाभिरक्षितम्. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्मम् एवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. कुठला श्लोक चालू होता कोण सांगेल? कुठला श्लोक चालू होता? पहिला? कुठला श्लोक सुरू होता? पहिला, दुसरा, तिसरा? पहिला श्लोक झाला होता. पहिला कंप्लीट केला होता आपण.
ठीक आहे. तर पहिल्या अध्यायामध्ये जी चर्चा झाली आपली त्यामध्ये धृतराष्ट्रांनी प्रश्न विचारला की हे संजय, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर काय सुरू आहे, काय झालं? माझ्या आणि पांडवाच्या पुत्राने जे युद्धाची इच्छा करून एकत्रित आले होते, मग त्यांनी काय केलं, हा त्याचा प्रश्न होता. साधा सिंपल प्रश्न आहे, पण आचार्यगण त्याचा अर्थ समजावून सांगतात की त्याचा विचारण्यामागचा उद्देश काय आहे. कधी कधी नाही, एखादा व्यक्ती कोणाबद्दल तरी बोलतो आणि आपण ते ऐकतो आणि आपल्याला वाटतं की हा सहज बोलतो, पण काही लोक सांगतात नाही तो असा का बोलत होता माहिती आहे का, आहे ना. त्याच्या मागचा अर्थ कोणाला कळतो, जो त्याच्याशी संबंधित आहे किंवा ज्याला त्याची खोडी माहिती आहेत, जवळचं आहे ना, त्यालाच माहिती असतं. तर तसं जे आचार्यगण असतात त्यांना ह्या शास्त्राबद्दल सगळं माहिती आहे आणि बऱ्याच शास्त्रामध्ये असं वर्णन केलं आहे आणि त्याच्यामुळे ते खूप भगवंतांच्या संबंधित निगडीत खूप असतात. त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टी कळतात, त्याच्यामागचा उद्देश काय आहे तो कळतो आणि त्याच्यामुळे ते प्रकट करतात. मागच्या वेळी जी आपण चर्चा केली ज्यामध्ये कुरुक्षेत्र एक क्षेत्र आहे, एक स्थान आहे, एक शेत आहे आणि तिथे युद्ध आता होत आहे आणि ते धर्मक्षेत्र आहे आणि या धर्मक्षेत्रावर धर्माची शेती करायची आहे आणि अवांछित जी शेती अवांछित जे उगवलेले आहे गवत ते आता काढलं जाणार आहे, काढून फेकलं जाणार आहे. आणि कोण काढणार आहे ते? शेतकरी काढणार आहे. तो शेतकरी कोण या धर्मक्षेत्रावर? श्रीकृष्ण शेतकरी आहेत आणि चांगलं धान कोण आहे? पांडव आहेत. आणि असं गवत उगवणार कोण आहे? कौरव आहेत. त्यांना उपटून आता कृष्ण फेकणार आहेत, बाहेर फेकणार आहेत. तर अशा पद्धतीने पहिल्या श्लोकाचं तात्पर्य आणि हे सगळं सांगितलेलं आहे. आता दुसऱ्या श्लोकामध्ये संजय म्हणतायत काहीतरी, संजयाचा पांडूंना प्रश्न, धृतराष्ट्राला प्रश्न. सर्वांनी म्हणा माझ्या मागे. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. तर संजय म्हणाले, संजय काय म्हणाला? दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. धृतराष्ट्राला सांगतात. तर याच्यामध्ये काही काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यावर थोडी चर्चा करूया. दृष्ट्वा पाहिलं त्यांनी, दृष्ट्वा तु पांडवानीकं पांडवांची व्यूढम व्यूहरचना पाहिली. दुर्योधननी पांडवांनी रचलेली व्यूहरचना पाहिली आणि आचार्यम उपसंगम्य, आचार्य इथे आचार्य कोण आहेत? द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांकडे ते आले. आचार्यम उपसंगम्य, उप म्हणजे जवळ जाणे त्यांच्या. आणि जाऊन काय करतोय? तो बोलतोय. कोण बोलणार आहे? राजा वचनम. वचन मतलब बोलणे. राजा बोलायला लागला. ब्रवीत म्हणजे बोलणे. अशा पद्धतीने हे शब्द, वचन म्हणजे हे शब्द ह्या शब्दामध्ये राजा बोलला असं, म्हणजे हे शब्द आता कुठले आता पुढे येणार आहेत अशा पद्धतीने आहे. तर मग याच्यामध्ये बघा, राजा हा शब्द वापरलेला आहे कोणाला? दुर्योधनाला. दुर्योधनस्तदा. आणि आता सध्या राजा कोण आहे कुरुक्षेत्रामध्ये? किंवा हस्तिनापुराचा राजा कोण आहे सध्या?
धृतराष्ट्र आहे. हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र आहे. मागे आवाज येतो सगळ्यांना तिकडे? येतो? अरे वा, तुमचे कान चांगले आहेत. तिकडे येतो आवाज? थोडं वाढू का आवाज? वाढला का? आवाज वाढला. तर हां, तर राजा का बोलला? सध्याचा राजा आहे धृतराष्ट्र, आणि धृतराष्ट्र राजा असून पण धृतराष्ट्र राजा आहे. धृतराष्ट्र राजाला संजय म्हणतात की राजा म्हणजे तुमचा मुलगा राजा, असा बोलला. आता इथे संजयने धृतराष्ट्राची जी बोली आहे ती बरोबर समजला संजय, की याला थोडी भीती वाटते आणि यांच्या मनामध्ये फार डाऊट आहे की कुरुक्षेत्र जे धर्मक्षेत्राचा काही प्रभाव होईल का पांडवांवर, कौरवांवर तिथे आलेले आहेत. आणि धृतराष्ट्र थोडा घाबरलेला आहे की काय झालं सांग मला. तर त्याला थोडासा दिलासा देण्यासाठी, धैर्य देण्यासाठी संजय म्हणता येते की राजा दुर्योधन महाराज तिथे अशा पद्धतीने कर्तबगारी करत आहेत. मग धृतराष्ट्र थोडा बरं, हां राजा दुर्योधन म्हणजे माझा राजा मुलगा राजा बनणार आहे हे त्याला तिथे दाखवायचं आहे. हां, दुसरा दृष्ट्वा तो पांडव. आता थोड्या एक एकेच्यावर आपण चर्चा करू. दुर्योधन सीज द पांडवास आर्मी. दुर्योधननी पांडवांची आर्मी व्यूहरचना बघितली, सेना रचना बघितली. मग सेना रचना किती प्रकारच्या असतात, कशा प्रकारच्या असतात, किती प्रकारचे सेना रचना माहीत आहेत तुम्हाला? एक तर माहितीच असेल, द्रोणाचार्यांनी रचलेली अभिमन्यूसाठी. कुठली? चक्रव्यूह. चक्रव्यूह म्हणजे काय की तो व्यूह चक्रासारखा असतो. इथे असेल बघा, एकात असेल तिथे अलग अलग प्रकार के व्यूह रचना, व्यूढम. इथे बघा एक चक्रव्यूह आहे असा. ही रचना थोडी अशी असते ज्यामध्ये आतमध्ये जायला रस्ता असतो. म्हणजे कसं असतं ते की जसं अभिमन्यू जेव्हा गेला चक्रव्यूह फोडत, तर तो असा गोल 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 एकावर एक सैन्यांचा असा थर रचलेला असतो. थर म्हणजे एकावर एक थर नाही, एका पुढे एक असं गोल असा असतो. आणि मोठा गोल असतो तो, असा काय आपल्या एक घरासारखं 2 घरं एवढं किंवा 1 एकरमध्ये असं एकरामध्ये असतं ते, असं जास्त एकरमध्ये असं पूर्ण असतं. मग त्याच्यामध्ये आतमध्ये आणि ज्याला वाचवायचं आहे तो आतमध्ये सगळ्यात असेल, ज्याला संरक्षण दिलं जातं. आणि किंवा मग त्या योद्ध्याला एखाद्या जर घेरायचं असेल तर त्याला व्यूहरचना केलेली आहे. मग असं होतं की तो जर योद्धा ते व्यूहरचना भेदत जाईल आणि व्यूहाची रचना आहे, जे सैन्यांची रचना त्यांच्यासमोर अशी गोल आहे, जर त्याने भेदला तर ती सेना अशी बाजूला होते, तेवढी जागेला तो भेदून तो आतमध्ये जातो. आणि जसं तो एक एक दरवाजे फोडत, सेनांचे दरवाजे फोडत, एक एक गोल फोडत तो सैन्याला मारत तो आतमध्ये घुसतो. तो जसा आतमध्ये घुसला की मागचे गेट बंद होत जातात आणि एक पुढे एका पुढे एक असे जेव्हा बंद होत जातील तेव्हा तो जेव्हा आतमध्ये पोचतोय तेव्हा तो पूर्णपणे घेरलेला असेल, असं होतं. आता इथे बघा की जर त्या योद्ध्याला आतमध्ये जाता येत असेल तर त्याला बाहेर येता पण येण्याची पण एक कला असते की तो चक्रव्यूह कसा फोडायचा. आणि ती कला जर नसेल तर मग तो तिथे अडकला जातो. उदाहरणार्थ अभिमन्यू. हातात द्यायचा. अरे वा, खूप छान काम केलं. हरे कृष्णा हरे कृष्णा. येतो तिकडे माताजी नावाज येतो तिकडे का त्याला मध्ये ठेवायचं आहे? हरे कृष्ण. त्याचे सेल गेले वाटतं. हरे कृष्ण दोस्त कनेक्शन. ओके, तर अशा पद्धतीने तो घेरला जातो आणि तो मध्ये अटकतो. आणि फोडण्याची एक वेगळी टेक्निक आहे. बाहेर निघताना सेनाला कसं भेदून तो बाहेर निघू शकतो, ही एक वेगळी टेक्निक आहे. पण ती टेक्निक अभिमन्यूला माहिती नव्हती. अभिमन्यूला का माहिती नव्हती? कारण आई झोपली होती.
हां, म्हणून प्रवचनात जर झोपली आहे ना, प्रवचन चालू होतं, कथा त्यांचे डिस्कशन चालू होतं, अर्जुन कृष्ण यांचं डिस्कशन चालू होतं, आणि त्यावेळेस त्याची आई ऐकत होती. तर मग हा चक्रव्यूह आहे, सेनेला अशा पद्धतीने अडकवलं जातं. आता पुढे अजून व्यूह तुम्हाला मी सांगतोय, हे आहे मकर व्यूह. मकर म्हणजे मगर. आता मगर म्हणजे मगरी ठेवल्या जात नाही तिथे, मगरी ठेवल्या जात नाहीये तिथे. मगरच्या आकाराने सैन्याची रचना असते आणि ती अशी मागे असते, एका मागे एक, एका मागे एक, एका मागे एक, एका मागे एक. आणि मगर तोड उघडते कशी गिळण्यासाठी, पुढे जेव्हा सेना एखादी तिकडच्या सेनेला घेरायचं आहे तर नाही, ते ॲक्च्युली त्याचा बॅटरीचा पण प्रॉब्लेम आहे. अच्छा, कनेक्टिव्हिटी का, ओके. तर त्याला जेव्हा घेरायचं आहे, इथे ठेवा, इथे ठेवा, इथे मध्ये ठेवा, इथे त्याला. तर जसं मगर जशी तोंड उघडते तसं ती सेना समोरून अशी येणार सुसरीसारखी, आणि पुढे येऊन ती अशी तोंडासारखी आ करणार, आणि मागची जागा अशी उघडत जाईल आणि पुढून ते जाऊन त्याला घेरत जातील, आणि अशा पद्धतीने त्याला घेरलं जातं. आणि तो योद्धा किती पण शक्तिशाली असेल तरी त्या आकाराच्या मागे मोठी सेना असते आणि त्याला पूर्णपणे घेरलं जातं, सुटू नाही शकत. किती पण शक्तिशाली असेल सुटू नाही शकत. बघा, कबड्डी खेळण्याचा अनुभव आहे का, आहे ना. त्याच्यामध्ये डावपेच कसे असतात बघा, पकडणारे जे असतात ना त्याच्यामध्ये काही काही ताकदवान असतात की ते एकटेच जाऊन पकडून ठेवतात त्याला. पण जेव्हा आम्ही खेळायचो कबड्डी, तर एक अशी हे असायची, एकाचा एक हात दुसऱ्याचा असा हात असायचा, पकडलेला असायचा, आणि पहिली दोघांची टीम हातात हात पकडलेले पुढे असायची, जे त्यांना पकडणार आहे, आणि ती पकडून शक्यतो जो आउट करणारा असतो ना तो त्याला हात लावून किंवा वाचून कसं तरी तिकडे पळतो. पण तो जेव्हा तिथे खेळतोय पहिली टीम जवळ, तेव्हा त्याच्या मागे दुसरी जी टीम असते ना ती थोडी लांबून तिकडनं मागून जाऊन त्याला आतमध्ये घेरते आणि त्याला फक्त ढकलते. जसं त्याला ढकललं आतमध्ये की इकडची टीम त्याला पकडते, आणि तिघांची साखळी असते. तर साखळीमध्ये एकदा अटकला की तो किती पण शक्तिशाली असो तो बाहेर नाही निघत. तर असे चक्रव्यूह असतात, त्याच्यामध्ये योद्ध्याला अटकवलं जातं आणि मग तो शक्तिशाली जरी असेल तरी बाहेर नाही निघू शकत. क्रॉंच पक्षाच्या आकाराची आहे. आता याच्यामध्ये एक तुम्हाला रेमेडी कळेल, जसं काही ठिकाणी तुम्हाला अजूनही आता गरुड हे, तर सर्पाच्या आकाराची पण चक्रव्यूह असतो. मग प्रत्येक चक्रव्यूहाला भेदण्यासाठी यांची जर दुसऱ्या अपोनंटची जर सेना असते तर ती वेगळ्या आकाराची असते. जसं उदाहरणार्थ सापाला कोण मारतो? गरुड. तर दुसरी तिकडची यांनी जर सापाच्या आकाराची जर यांची चक्रव्यूह याची जर व्यूह असेल, सेना असेल, तर तिकडचा दुसरा अपोनंट काय करतो? गरुडाच्या आकाराचा हे करतो आणि त्याला झपटतो आणि त्याला गिळंकृत करतो, त्या सेनेला हे करतो. तर अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चक्र व्यूह असतात, सेना रचना असतात. काही असतात वज्र. आता इथे हे वज्र दाखवलेले असं, वज्र नक्की कसं असतं माहिती नाही, पण एक रचना अशा पद्धतीने असते आणि मध्ये घेरलं जातं व्यक्तीला. तर मग इथे प्रसंग असा आहे की दुर्योधनाने पांडवांची सेना रचना बघितली आणि तो फार इम्प्रेस झाला आणि त्याला खूप चांगलं वाटलं की चांगलं म्हणजे की एवढं सिस्टमॅटिकली याने सेनेची रचना केलेली आहे पांडवांनी. आणि म्हणून त्याला हा मेसेज आपले जे सेनापती आहेत त्यांना द्यायचं होतं आणि म्हणून तो तिकडे आला, द्रोणाचार्याकडे आले. राजा प्रजा का रक्षक, दुर्योधन एक उत्कृष्ट राजनीतिज्ञ था. तर प्रजारक्षक, राजा म्हणजे प्रजाचा रक्षक. क्षत्रिय शब्दाचा अर्थ होतो क्षत त्रायते इति क्षत्रिय. क्षतीपासून जो रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हणतात.
आणि राजा सगळ्यांचं पोषण करणारा आणि रक्षण करणारा असतो. कशा पद्धतीने, कोणा पद्धतीने? आदर्श राज्य होऊन गेले. शिवाजी महाराजांचा आदर्श राज्य होता, ज्या राज्यामध्ये कुठलाही एखादा लफंगा कुठल्याही स्त्रीकडे वाईट दृष्टीने बघू शकत नव्हता. त्याचे डोळे काढले जायचे, त्याचा चौरंगा केला जायचा. माहिती ना चौरंगा काय असतं? नाही? हात आणि पाय दोन्ही छाटले जायचे आणि त्याला वेशीवर बसवलं जायचं. म्हणजे गावाचा गेट असतो की नाही, तिथे बसवलं जायचं आणि त्याला बांधलेलं जाते तिथे. आणि त्याला लोक, जाणारे येणारे लोक त्याच्या तोंडावर थुकत राहायचे. असं त्याचं आयुष्य भयंकर. ते जेव्हा बघून दुसरा कोणी हिंमत नव्हता करत. तर अशी ती शिक्षा द्यायची. आणि त्यांच्या राज्यामध्ये नीतीचं राज्य चालायचं आणि प्रजा त्यांच्या राज्यामध्ये सुखी होती. तसंच प्रभू रामचंद्राचं राज्य फार फेमस झालं. रामराज्य नावाने ओळखलं गेलं. राम राज्यामध्ये कुणीही व्यक्ती दुःखी नव्हता. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आवश्यकता पूर्ण सगळ्या मिळायच्या. आणि कधी भूकंप किंवा कधी नैसर्गिक आपत्ती पण आली नाही त्यांच्या राज्यामध्ये. म्हणून ते रामराज्य खूप सुखी मानलं जायचं. अशा पद्धतीने राजाचं कार्य की रक्षण करणं. पण काही राजे जे असतात ते मुत्सद्दी राजे असतात, किंवा ज्याला म्हणू आपण, ज्याला फक्त प्रजा आणि प्रॉपर्टी आणि स्वतःचं नाव याच्यामध्ये ज्याला आनंद आहे, असा व्यक्ती. तो तसा व्यक्ती इथे सांगितलेले. कोण आहे तसा व्यक्ती? दुर्योधन. उत्कृष्ट राजनीतिज्ञ होता तो. राजनीतिज्ञ होता तो. कसा होता राजनीतिज्ञ? चॅप्टर सारखा होता. चॅप्टर होता ते चॅप्टर. मुलगा परत चॅप्टर आहे. शाळेमध्ये असं कधी कधी म्हणायचे, एखादा मुलगा जर पेन्सिल चोरत असेल किंवा बदमाशी करत असेल तर त्याला काय म्हणतात? मुलगा चॅप्टर आहे. चोर म्हणा ना सरळ सरळ, ते नाही म्हणत, पण चॅप्टर आहे म्हणतात, चॅप्टर. तर तसा दुर्योधन हा होता वास्तविक का चोरच होता. दुसऱ्याची राजगद्दी चोरू इच्छित होता. पण त्याला उत्कृष्ट राजनीतिज्ञ म्हटलं. का? कारण तो कशा पद्धतीने वागत होता येते. याच्यावर आपण चर्चा केली बघा. संजय राजा धृतराष्ट्र को दिलासा दे रहे थे. काय दिलासा देत होते ते? दिलासा हे देत होते की तुमचा मुलगा हा राजा आहे, हे दिलासा देत होता. आणि धृतराष्ट्राला थोडं बरं वाटेल की माझा मुलगाला राजा म्हणतोय हा, तर त्याला बरं वाटत होतं. आणि अशा पद्धतीने संजय हा धृतराष्ट्राला एक प्रकारचा टॉन्ट आपण म्हणतो त्याला, की टोमणं पण देत होता की वास्तविक तुझ्या मुलाचे राजा बनण्याचे लायक नाही, पण तरी पण तो राजा आहे, तुमचा मुलगा आहे म्हणून. आणि अशा पद्धतीने त्यांना ते समजवत होते. आणि धृतराष्ट्र हे ऐकू इच्छित होते आणि हे काय म्हणतात, उत्तेजित होते, ते लालायित होते की माझ्या मुलाला राज्य मिळावं. आणि याची त्यांना उत्सुकता होती. आणि म्हणून संजय त्यांना अशा पद्धतीने त्यांची उत्सुकता आणि इच्छा पूर्ण करतायत. आचार्यम उपसंगम्य. आचार्य द्रोण जवळ आला दुर्योधन. दुर्योधन का भय. दुर्योधन इथे द्रोणाचार्याजवळ का आला? आचार्यम उपसंगम्य. कारण द्रोणाचार्य हे सेनापती होते आणि सेनापती जवळ येऊन त्याने पांडवांची व्यूहरचना बघून काहीतरी सांगायला आला होता. इथे काय म्हटलेले, भीम त्याचा तो भय जो आहे तो लपू नाही शकला. दुर्योधन आचार्यगण म्हणतात. कसं लपू नाही शकला? जर त्याला भयभीत नसता तो, तर आता सगळं काय त्याची पण त्यांनी पांडवांची व्यूहरचना त्यांनी बघितलेली, पण त्याला आपल्या व्यूहरचनेवर त्याला कॉन्फिडन्स आहे. मग जे होईल ते बघेल समोर, अशी भावना असायला पाहिजे. पण दुर्योधन त्याला भीती होती. का? कारण त्या साईडला कृष्ण होते आणि विशेष करून अर्जुन होता. अर्जुनाचा द्वेष जरी असला तरी अर्जुनापासून भीती खूप होती त्यांना. मग त्याच्या भयाचं कारण काय होतं? बॅकग्राऊंड दिले येते. भीमची प्रतिज्ञा, भीष्म की प्रतिज्ञा और कर्ण की प्रतिज्ञा. कोण सांगेल भीमाची प्रतिज्ञा काय होती?
हं? अर्जुनाला फाडून आणि ते रक्ताने द्रौपदीचे केस दुःशासनला. हां, दुःशासन. दुःशासनला. अजून अजून काय होता? काय प्रतिज्ञा होती? एकच माहिती आहे. तर जेव्हा वस्त्रहरण होत होता त्यावेळेस दुर्योधनाने आपली मांडी दाखवली होती द्रौपदीला, आणि दुर्योधन म्हटला की माझ्या मांडीवर बैस. वहिनी बरं का त्याची, मांडीवर बैस म्हणून होता. आणि भर सभेमध्ये कर्ण द्रौपदीला म्हटलं असं, तो कर्ण दुर्योधनाला सजेशन देतोय की द्रौपदी ही 5 नवऱ्यांची एक बायको आहे, ही अशी पण वेश्या आहे, आणि वेश्येला काय फरक पडतं तिच्या अंगावर कपडे असो किंवा नसो, म्हणून भर सभेमध्ये तिला नग्न करण्याचा प्रयत्न केला. दुर्योधनाने मांडी दाखवली म्हणून भीष्माने काय प्रतिज्ञा घेतली होती की दुर्योधन तुझी मांडी फोडून तुला ठार करेल. तर ॲक्च्युली गदा युद्ध जो असतो त्या गदा युद्धाचे नियम आहे की कमरेचे खाली वार करू नये, कमरेचे खाली वार करू नये, तो नियमाचा उल्लंघन आहे. पण त्यांनी प्रतिज्ञा अशी घेतली होती कारण तू मांडी दाखवलीस द्रौपदीला, तुझी मांडी फोडून तुझा प्राण घेईन. आणि म्हणून पुढे जाऊन असं घडलं की त्याचं पूर्ण शरीर वज्राचं केलं होतं, लोखंडाचं बनलं होतं. कोणी? त्याच्या आईने, गांधारीने. पण तेवढाच पार्ट त्याचा नाजूक राहिला होता. कशामुळे? कृष्णाने त्यांना सजेशन दिलं होतं आणि तो केळीचं पान लपेटून आला होता. तेवढी जागा त्याची नाजूक राहिली. आणि मग तिथे काही लॉजिक असे देतात की मग भीमसेननी चुकीचं केलं आणि बलरामजी फार क्रोधित झाले की माझ्या शिष्याला तो चुकीच्या पद्धतीने मारला. तेव्हा कृष्ण त्याला कसे तरी थांबवतात बलरामजींना, आणि बलरामजी ते म्हणतात की दुर्योधनांनी भीमाने त्याला मारलं का? कारण भीमाची प्रतिज्ञा होती. दुसरा, नियमाचं उल्लंघन करून जर मारलं असं जर म्हणत असेल तर दुर्योधनाने कुठल्या नियमाचं पालन केलं आहे आतापर्यंत, जो नियमाने मरण्याच्या लायक आहे असं. दुसरा. तिसरा, भीमसेननी बरोबर त्याच्यावर वार केला होता, पण दुर्योधनाने उडी मारली आणि म्हणून ती गदा त्याच्या मांडीवर बसली. नाहीतर दुर्योधनाने वार कोणी केला होता? छातीवर वार केला होता, पण त्यांनी उडी मारली आणि ती चुकीवर मांडीवर लागली. मग काय करणार? कृष्ण आहे शेवटी. आणि भीमसेनने ही प्रतिज्ञा घेतली होती की एक प्रतिज्ञा पहिली काय? दुर्योधनाची मांडी फोडून तुला ठार करेल. दुसरी प्रतिज्ञा, दुःशासनची छाती फाडून त्याचं रक्त द्रौपदीच्या केसाला लावेन मी, आणि तेव्हा त्याचे केस बंधन करेल. आणि दुःशासनचं रक्त, छातीचं रक्त पिईन मी, असं म्हणतात होतं. भयंकर प्रार्थना प्रतिज्ञा जेव्हा ऐकले सगळे लोक थरकाप झाले होते. प्रतिज्ञा घेणारा पण व्यक्ती तसा आहे हा. नाही तर प्रतिज्ञा आपण पण प्रतिज्ञा घेऊ, पण लोक म्हणतील हां काय फरक पडतोय प्रतिज्ञेने. तर 2 झाल्या. तिसरी प्रतिज्ञा होती भीमसेनची की 100च्या 100 कौरवांना मी एकटा ठार करेन. ही भीमसेनची प्रतिज्ञा होती. हे शक्य नव्हतं, पण म्हणून अर्जुन काय करायचा, जे पण धृतराष्ट्र पुत्र होते, कौरव होते, त्यांना मारत 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 बाणाने हे करत 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 त्यांना भीमसेन जवळ घेऊन यायचे आणि त्यामध्ये भीम आता मार, आणि मग भीम त्यांना ठार करायचा. असे करून करून भीमसेनने एकट्याने सगळ्या कौरवांना ठार केला, 100 कौरवांना. म्हणून भीमसेनवर एवढा राग होता धृतराष्ट्राचा की याने माझ्या मुलांना ठार केलं, एकट्याने 100 लोकांना मारलं. आणि खास करून तो जेव्हा प्रसंग त्याने ऐकला ना धृतराष्ट्राने की दुःशासनची छाती फाडली आणि त्याचं रक्त भीमसेन असा फाडली त्याने, अशी फाडली आणि रक्त त्याचं असं हातात घेतलं आणि हा 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 एवढ्या जोरात हसत होता भीमसेन.
की ते बघून सगळी सेना जी आजूबाजूला होती ते म्हणत होते की हा माणूस आहे की राक्षस. ते सगळे घाबरून पळायला लागले भीमसेनला बघून की याचा काय भरोसा नाही, हा काय करेल. पण नंतर असं वर्णन येतं की भीमसेनला विचारलं गेलं की भीम ॲक्च्युली गांधारीने विचारलं की भीम तू तुझ्या भावाचं रक्त कसं काय पिऊ शकतोस. तेव्हा भीमसेने सांगितलं की नाही, मी ॲक्च्युली रक्त नाही पिलो, पण मला ते करायचं होतं, त्याला दाखवायचं होतं सगळ्यांना की यांनी किती वाईट कार्य केलं होतं, आणि म्हणून मी ते रक्त हातावर घेतलं आणि तोंडात घेतलं मी, पण दाताने आणि जिभेने त्याला पॅक केलं, त्याला खाली जाऊ देणे दिलं. का? कारण भीमसेन वैष्णव होते, ते मांसाहारी नव्हते. तर ही भीमसेनची प्रतिज्ञा होती. कुठली? दुर्योधनाची मांडी फोडणार, दुःशासनाची छाती फाडून पुढे रक्त पिणार, आणि ते रक्त द्रौपदीच्या केसांना शॅम्पू म्हणून लावणार. बघा शॅम्पूचा स्टँडर्ड बघा तुम्ही. आणि तिसरा, 100च्या 100 कौरवांना मी एकटा ठार करेन, ही त्याची प्रतिज्ञा होती. ही प्रतिज्ञा दुर्योधनाला माहिती होती, म्हणून दुर्योधन आणि भीमसेनची प्रतिज्ञा होती, त्याच्यामुळे तो घाबरलेला पण होता. ॲक्च्युली दुर्योधनाचा भीमवर एवढा राग होता की त्याने प्रॅक्टिस करण्यासाठी पुतळा, पण भीमाचा पुतळा बनला होता, लोखंडाचा भीमाचा पुतळा त्याने बनला होता, भीमाच्या आकाराचा आणि भीमाच्या रूपाचा, आणि त्याच्यावर तो जोरदार प्रॅक्टिस करायचा रोज, आणि भीमला बघून तो अजून रागाने मारायचा. एवढा त्याचा राग होता पहिल्यापासून, लहानपणापासून, म्हणून त्याने विष पण खाऊ घेतला होता. आणि म्हणून दुर्योधन हा भय लपू नाही शकला तिथे, कारण त्याला प्रतिज्ञा माहिती होती. दुसरा, भीष्माची प्रतिज्ञा होती काही, भीष्माची पण काही प्रतिज्ञा होती. कोण सांगेल? भीष्मदेवाने काय प्रतिज्ञा घेतली होती? कोणाचं वाचतंय? कोणाचं लेकरू वाचतंय? भीमसेनची प्रतिज्ञा होती, भीष्माची प्रतिज्ञा होती की मी रोज त्यांचा काहीतरी आकडा होता, काहीतरी लाख सेना मी रोज ठार करेन, 1 अक्षयोनी सेना मी रोज ठार करेन, असं त्यांचा प्रण होता. आणि भीष्माला अडवणारा त्या युद्धामध्येच कोणी नव्हता, अर्जुन सुद्धा अडवू नाही शकत भीष्माला. आणि त्यामुळे भीष्माची प्रतिज्ञा होती की मी रोज एवढी सेना मारेन, लाखो सेना मारेन मी, पण मी एक सुद्धा पांडवांना मारणार नाही. ही भीष्माची प्रतिज्ञा होती, आणि ही दुर्योधनाला माहिती होती. मग जर त्यांची प्रतिज्ञा आहे की पांडवांना मारणार नाही, नुसती सेनांना मारून काय फायदा? पांडव मेल्याशिवाय राज्य थोडं भेटणार आहे. त्याच्यामुळे पण पांडव जर मेले, सेना जर मारली गेली, तर आम्ही यांना बंदी बनवू पांडवांना, आणि पुन्हा त्यांना वनवासात पाठवून देऊ 13 वर्षासाठी, असं डोकं दुर्योधनचं होतं. आणि म्हणून तो तयार झाला होता युद्धाला. मग भीष्माची प्रतिज्ञा होती की पांडवांना मारणार नाही. कर्णाची काय प्रतिज्ञा होती? कर्णाची प्रतिज्ञा होती की मी कुठल्याच पांडवाला मारणार नाही, एक सोडून. आणि एक कोण? अर्जुन. अर्जुनच माझा एक शत्रू आहे, बाकी कुठल्या पांडवांना मी मारणार नाही. का? ते माझ्यापेक्षा वयाने छोटे आहेत, माझ्या बरोबरीचे नाहीत, ते मॅच नाहीत, आणि माझ्या बरोबरीचे नाही त्याशी युद्ध नाही करत मी. कर्ण फार अहंकारी पण होता, आणि माझ्या बरोबरीचा मॅच कोण आहे? अर्जुन. आणि त्याच्यामुळे फक्त अर्जुनाला ठार करेन, अशी त्याची प्रतिज्ञा होती. आणि दुर्योधनाला तेच पाहिजे होतं की अर्जुन जर मेला तर बाकी आम्ही बघून घेऊ, युधिष्ठिरला आम्ही बंदी म्हणून टाकू, असं त्याची इच्छा होती. पण
अर्जुनला मारणं हे कर्णाच्या बस की बात नाही थी. त्याची योग्यतेत नव्हते ते की तो अर्जुनला मारू शकेल. कारण अर्जुन बऱ्याच ठिकाणी वर्णन येतं की युद्धामध्ये अर्जुनाच्या समोर कर्ण बऱ्याच वेळा पळून गेलेले युद्धातून. आणि हे जेव्हा शेवटचं घमासान युद्ध होतं दोघांचं, आणि तेव्हा कर्णाला शाप होता की तुझा जेव्हा अंतिम समय येईल आणि जेव्हा तुला जास्त गरज असेल अस्त्रांची, तेव्हा तू मंत्र विसरशील, ती विद्या विसरशील. आणि का? गुरूचा शाप होता. गुरूचा शाप घेतला, भक्तीमध्ये प्रगती नाही होणार, कलेमध्ये प्रगती नाही होणार. आणि दुसरं की जेव्हा तुझा अंतिम समय येईल तेव्हा तुझा रथाचा चाक पृथ्वीमध्ये धसेल आणि पृथ्वी त्याला अटकून ठेवेल, पकडून ठेवेल. समज तुझा शेवटचा दिवस आहे. आणि जेव्हा त्याचं त्यावेळेस जेव्हा घडलं, त्याचा रथाचा चाक धसला होता खाली, आणि तेव्हा कृष्णाने म्हटलं अर्जुन बाण चालव. आणि अर्जुन म्हणतो पण तो तर खाली आहे. तो खाली असो की वर असो, त्याला वरच पाठवायचं आहे आता. आणि म्हटलं तो आता बाण चालव. आणि तेव्हा कर्ण म्हणतो, हे अर्जुन, तुझ्यासारखा धनुर्धर योद्धा तुला शोभत नाही आहे, नियमाचं उल्लंघन करतोस. मी रथावर नाही, मी रथाच्या खाली आहे, माझ्या हातात शस्त्र नाही, आणि तू असं युद्ध नाही, मला मारू नाही शकत. तेव्हा कृष्ण त्याला म्हणतात, कर्णा, धर्माच्या गोष्टी कोणाला शिकवतोस? भर सभेत द्रौपदीला नग्न करण्याची आयडिया कोण दिली होती? भर सभेत पतिव्रता स्त्री तिला वेश्या कोण बोलला होता? आणि तेव्हा कर्ण म्हणतोय, धर्म रक्षती इति रक्षता. जो धर्माचं पालन करतोय त्याचं धर्म रक्षण करतोय, पण धिक्कार आहे या धर्मावर का जो धर्म माझी रक्षा करत नाही, असा कर्ण बोलत होता. तेव्हा कृष्ण बोलले, कुठल्या धर्माची गोष्ट करतोस? जो व्यक्ती अधर्माचं जीवन जगतोय आणि ज्यांनी अधर्माचा साथ दिलाय, दुर्योधन सारखा अधर्मी व्यक्ती, तुला माहिती होता दुर्योधन अधर्मी आहे, तरी तू प्रॉपर्टीच्या आणि नावाच्या लोभाने त्याचा साथ सोडला नाहीयेस. का? कारण दुर्योधनाने त्याला एका प्रांताचा राजा बनवला होता आणि मैत्रीचा हात दिला होता. तुला प्रेस्टीज पाहिजे होते आणि तुला नाव पाहिजे होतं, त्यासाठी तू अधर्माचा साथ दिलास. जो अधर्माचा साथ देतो तो धर्म कसला? आणि म्हणून कृष्णाने म्हटलं अर्जुन, याचा सर धडापासून उडव. आणि अर्जुनाने इमिजिएटली बाण काढला आणि जोराने त्यांनी बाण सोडला आणि त्याचा सर धडापासून उडला. आणि हे जे युद्ध होतं दोघांचं, एवढं भयंकर युद्ध होतं की सगळी सेना ते आपापले युद्ध करायचे थांबले होते आणि बघत बसले होते. ही मॅच एकदम टफ फाईट चालू आहे. भारत पाकिस्तानची जेव्हा मॅच होते ना, तेव्हा सगळे देश बघत असतात की का यांची मॅच एकदम जमते जोरात. तर तसे बाकीचे सगळे सेना शांत झाले होते आणि बघत होते की बापरे. अशा पद्धतीने मग कर्णाची प्रतिज्ञा होती की तो पांडवांना बाकीच्यांना मारणार नाही. भीष्माची प्रतिज्ञा होती की तो पांडवांना मारणार नाही. पण भीमाची प्रतिज्ञा होती सगळ्या कौरवांना एकटा ठार करेल. आणि त्याच्यामुळे दुर्योधनाच्या मनात थोडा भीती पण होती, आणि ती भीती आहे म्हणून तो तिथून निघाला. तिथून निघाला तो. सैन्याची रचना सगळी झालेली आहे, आता समोर उभं आहे, आता युद्ध करायचं आहे, पण तिथून निघाला तो. आणि कुठे आला? आचार्य उपसंगम्य, आचार्य के पास आया. आचार्य कोण? आचार्य द्रोणाचार्यांच्या जवळ आला तो. आता क्वेश्चन हा आहे की त्या युद्धभूमीमध्ये सुप्रीम सेनापती, सरसेनापती हे भीष्म आहेत. आणि म्हणून युद्धाची सुरुवात जी होते महाभारतामध्ये, तो जो पर्व येतो त्याला पर्व म्हणतात. भगवद्गीतेला काय म्हणतात? अध्याय म्हणतात. त्याच्यामध्ये येतात ना 1, 2, 3 अध्याय. पण तसे त्या अध्यायाला एक सेक्शन, ज्याला विभाग म्हणू आपण, त्याला पर्व म्हणतात. तर भीष्म पर्व येतो पहिला, आणि त्या भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता येते. का? कारण भीष्म आता इथला सरसेनापती आहे, आणि प्रत्येक भीष्म गेल्यानंतर मग दुसरा सेनापती बनला, मग द्रोणाचार्य, मग द्रोणाचार्य पर्व, असे पर्व येत जातात पुढे. तर सगळ्यात पहिला होता भीष्म पर्व. आणि भीष्म पर्व, आणि भीष्माने तर भीष्म हे सरसेनापती होते तिथले त्यावेळेसचे फर्स्ट.
पण मग हा सरसेना त्याला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा काही विचार करायचा असेल, विचारणा करायची असेल, तर त्यांनी भीष्मांकडे जायला पाहिजे होतं. पण तो भीष्माकडे नाही गेला. पहिला कोणाकडे गेला? आचार्य द्रोणाचार्याकडे गेला. का द्रोणाचार्याकडे गेला? कारण दुर्योधन हा एक उत्कृष्ट राजनीतिज्ञ होता. डिप्लोमसी होती त्याच्यामध्ये. डिप्लोमसीला काय म्हणतात? डिप्लोमसी थोडासा डुप्लिकेट त्याचा व्यवहार होता, डबल रोलचा व्यवहार होता. हे त्याच्यातून दिसून येतं. कसं दिसून येतं बघा. पण त्यांनी योग्य पण केलं वास्तविक. कसं की द्रोणाचार्य हे जरी छोटे असले पोझिशनमध्ये, तरी भीष्म हे सरसेनापती जरी असले तरी भीष्म वर्णाने छोटे आहेत. भीष्म हे क्षत्रिय आहेत. आणि द्रोणाचार्य एक क्षत्रियाचं काम जरी करत असले, क्षत्रिय विद्या जरी शिकवत असले, तरी ते ब्राह्मण आहेत. आणि ब्राह्मणांना पहिला मान दिला जातो केव्हाही, आणि त्याच्यानंतर क्षत्रियांना मान दिला जातो. आणि दुर्योधनाला हे माहिती होतं की मी जर पहिलं द्रोणाचार्याकडे गेलो आणि भीष्माकडे नाही गेलो तरी भीष्म पितामह हे समजून घेतील, कारण भीष्म पितामह धर्म जाणत आहेत, त्यांना वाईट नाही वाटणार. आणि म्हणून त्याने पहिले ते द्रोणाचार्याकडे गेले आणि द्रोणाचार्याकडे जाऊन ते बोलायला लागले. त्याच्याबद्दल पुढे त्याच्याविषयी चर्चा येईल की द्रोणाचार्याबद्दल ते काय बोलू इच्छित होते आणि काय ची चर्चा होती. खूप मस्त श्लोक येतील याच्या पुढे की द्रोणाचार्याला हे चित्र दिसतं का तुम्हाला? काय दिसतं डोक्यावर? मेंदूला माणूस म्हणलंय ना. तो कानात काहीतरी बोलतोय. मन दाखवायचं, मन, इनर व्हॉइस ज्याला म्हणतो आपण. तो काहीतरी सांगतोय आणि आपल्या मनाने पण केव्हा बरेच वेळा असं काहीतरी विषय, काहीतरी चर्चा होत असते आणि काहीतरी संवाद काहीतरी होत असतो. मनाचा संवाद. काय संवाद आहे इथे? आपण हा जो श्लोक आहे याचा अर्थ इथे आपण याला विराम देऊ आणि पुढच्या वेगळ्या श्लोकाने दुसरा अर्थ निघेल. द्रोणाचार्यांबद्दल दुर्योधन काय म्हणतो ते फार मजेदार आहे तो पुढचा श्लोक. पण इथे आपण हा बघू इथे की दुर्योधन जो घाबरला होता, ज्याच्या मनात जो भय होता, ते भयाचे कारणं काय काय आहेत आणि भय कशा प्रकारचे आहेत. तर भागवतामध्ये एक सुंदर श्लोक येतो बघा इथे. भोगी रोग भयम, बोला. कुलीच्युति भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वादि भयम, गुणे खल भयम, काये कृतांताद भयम. की कोण कोण व्यक्ती या जगामध्ये भयभीत आहे त्याच्याबद्दल चर्चा आहे. ते भोगी रोग भयम. एखादा व्यक्ती भोग करणारा असतो, त्याला भीती असते रोगाची. आणि कुलीन जो व्यक्ती असतो तो कशाने घाबरतो? पतन होण्यापासून घाबरतोय. एखादा चांगल्या कुळातला जर एखादा जन्माला आला असेल तर तो कुळाला काहीतरी नाव लागेल, बट्टा लागेल म्हणून घाबरतो. चांगल्या कुळात जर असेल, आईवडिलांना थोडी चिंता असते मुलं जेव्हा मोठे होतात तेव्हा, आहे ना, त्यांची काळजी असते आणि त्यांना असं वाटतं की लवकर लग्न करून टाका एक आरटीचं, नाही दुसऱ्याचे धन दुसऱ्याला देऊन टाका.
भीती असते थोडी. आणि ज्यांचं समाजामध्ये जास्त नाव आहे, प्रेस्टीज आहे, ते लोक थोडे जास्त विचार करतात. समाजाला कलंक नाही लागला पाहिजे म्हणून कुली, जो कुलीन आहे, चांगल्या कुळातला आहे, चांगल्या घरपरिवारातला आहे. च्युती भयम, च्युती म्हणजे पतन, च्युत होणं म्हणजे पतन होणं, खाली पडणं, त्याचं त्यांना भय आहे. वित्ते नृपालाद भयम, वित्ते धनसंपत्ती ज्याच्याकडे आहे त्याला कंगाल होण्याची भीती आहे. आणि माने दैन भयम, एखादा व्यक्ती फार माने म्हणजे काय, त्याला खूप मान आहे समाजामध्ये, इज्जत आहे, त्याला नाव आहे समाजामध्ये, त्याला भीती असते की माझं मान सन्मान आहे तो कमी नाही झाला पाहिजे. मी कुठे पार्टीमध्ये गेलो, कुठल्या मीटिंगमध्ये गेलो तर मला हार तरी मिळालं पाहिजेत. आणि तिथं जर त्याला नाही मिळालं आणि तो गेल्यानंतर 4 लोक त्याला विचारणारे आहेत. जर ते नसेल तर त्याला भीती वाटते आणि त्याला वाईट वाटतं, त्याला अपमानाची भीती असते. माने दैन्य भयम, बले रिपु भयम, जो बलवान आहे, बलवान जो आहे त्याला दुसरा त्याचा कॉम्पिटिटर आहे, कॉम्पिटिटर काय म्हणतात कॉम्पिटिटरला, प्रतिस्पर्धीपासून भय असतं की काही मला हा हरवणार तर नाही, याच्याकडे काही नवीन तर काही टेक्निक नाही आहे. त्याला हमेशा चिंता असते की माझा अपोनंट, माझा विरोधी जो आहे तो नवीन काहीतरी आयडिया शोधतोय का मला मारण्याचं, किंवा माझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली लोक असेल का, किंवा एखादा तयार होईल का. बघा, जे मुलं जास्त टॉपर असतात त्यांना हमेशा भीती असते की माझा नंबर तर कोण घेणार नाही ना, मी यावर्षी टॉप केला, 1 नंबर आला आहे, पुढच्या वर्षी दुसरा कोण नाही आला पाहिजे, त्याची ती हमेशा चिंता असते. आणि म्हणून तो स्वतः अभ्यास खूप करतो. आणि काही मुलं आहेत असे, रात्री मस्त अभ्यास करतील ते एकदम, आणि दुसरा बाकीचे जे अभ्यास करणार ते जाऊन टाईमपास करतील आणि त्याला अभ्यास करून नाही देणार, असे पण काही पोरं आहेत. तर हे आहे काय, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, जे शक्ती संपन्न आहेत त्यांना प्रतिस्पर्धेची भीती आहे. रूपे जराया भयम, रूपे, जो रूपवान आहे त्याला म्हातारपणाची भीती आहे. त्याला तो नट्टापट्टा काय करत राहतो, ती करत राहते, तो करत राहतो का चेहऱ्यावर एक सुरकुती दिसली नाही पाहिजे, आणि केस एक सुद्धा पांढरा दिसला नाही पाहिजे. म्हणून ॲडव्हर्टाईज काय येते, एक एक बाल ना छाटो, डाबर का पैकेट काटो और फिर डोके में लगाओ. तर ती भीती असते. रूपे जराया भरम, त्यांना म्हातारपणाची भीती असते. म्हातारपण कोणाला आवडतं, कोणालाच आवडत नाही म्हातारपण, पण ते येतं, ती भीती असते. तुम्हाला माहिती आहे एकदा काय घडलं, एक बाहेरच्या एका देशातली, मला वाटते अमेरिका की कुठेतरी एक देशातली हिरोईन होती, हिरोईन. त्याचं नाव गुगलवर सर्च केलं तुम्हाला सापडेल. ती एवढी सुंदर होती हिरोईन, आणि फार बरंच तिचं मॉडेल वगैरे, मॉडेल पण होती, पैसा पण खूप होता, पिक्चरमध्ये पण काम, खूप खूप पैसा होता तिच्याकडे. आणि एक दिवशी ती अशीच मेकअप करताना आरशासमोर आली आणि तिला तिच्या चेहऱ्यावर एक सुरकुती दिसली, एक झुरी दिसली. तिला एवढं टेन्शन आलं की मी म्हातारी कशी दिसेन, आणि जर मी म्हातारी झाले तर लोक काय म्हणतील की अरे ही म्हातारी झाली, आणि मी म्हातारी झाल्यावर माझे म्हातारपणाचे फोटो जर लोक काढून बघायला लागतील किंवा ठेवतील तर ते माझा मोठा इन्सल्ट येतो, माझ्या सौंदर्याचा अपमान येतो. आणि त्याच्यामुळे तिने, तिची संपत्ती होती ती भरपूर संपत्ती तिने न्यूजपेपरवाल्यांना वाटली. तिने ते विल बनवतात बघा, विल पत्र, आखरी ख्वाहिश,
ते तिने बनवलं, वकिलाला बोलून घेतलं, सगळं केलं आणि तिने म्हटलं की माझी शेवटची इच्छा आहे की मी जर मेली तर माझ्या अंत्ययात्रेचे किंवा मरण्याचे एक सुद्धा फोटो व्हायरल व्हायला नाही पाहिजे. एकाला सुद्धा माझा मरण्याचा फोटो नको आहे. आणि ती अगोदरच बंदोबस्त करून गेली आणि मेली ती. तिला तिचा म्हातारपणाचा चेहरा दाखवायचा नव्हता कोणाला. म्हणजे किती याला म्हणजे सेल्फ ऑब्सेस, किती आत्मकेंद्रित व्यक्ती आहे. रूपे जराया भयम शास्त्रे वादी भयम. एखादा शास्त्री असेल, पंडित असेल, खूप त्याला शास्त्र ज्ञान असेल, त्याला भीती काय असते? माझ्यापेक्षा एखादा टॉपर सापडला तर, मला 4 श्लोक येतात त्याला 5 आले तर, मला भगवद्गीता चांगली न अडखळता वाचता येते आणि दुसरी जण कोण आली तर माझा माईक तिच्याकडे जाईल. हे भीती असते. म्हणून शास्त्रे वादी भयम आणि गुणे खल भयम. एखादा गुणवान व्यक्ती असतो त्याला खल व्यक्तींचा भय असतं. खल समजतं? खलनायकवाला खल. अशा लोकांबद्दल त्याला भीती असते. तर काय सांगतं शास्त्र? शास्त्र हे म्हणतं की ह्या जगात प्रत्येक व्यक्ती भयभीत आहे. प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये भयभीत आहे. मग या भयातून बाहेर निघण्यासाठी असा कुठला मार्ग आहे काय की ज्या भयातून आपण मुक्त होऊ शकतो? मग त्यासाठी श्रीमद भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये म्हटलेले मद भयात वाती वातोयम सूर्यस्तपती मद भयात वर्षतो इंद्र दहतो अग्नी मृत्युश्चरती मद भयात. कपिल मुनी आपल्या माता देवतेला उपदेश करतात तेव्हा म्हणतात की या भौतिक जगातले मोठे मोठे तत्व आहेत ना, ते मला घाबरतात. कसं आहे? मद भयात वाती वातोयम. वाती वातोयम, वायुदेव जो वहन करतोय वारा, तो वायुदेव मला घाबरून हवा वहन करतोय. सूर्यस्तपती मद भया. सूर्य जो चमकतोय, रोजच्या रोज ड्युटी करतोय. बघा कधी खाडा करतो का सूर्य? कधी लेट येतोय का? नाही, बरोबर वेळेवर येतो. बरोबर 6 महिने उत्तरायण दक्षिण बरोबर करेल. कसं करतोय तो? मद भयात. सूर्यस्तपती मद भयात. वर्ष तो इंद्र. इंद्रदेवाचं काम काय आहे? वर्षा करणं. तो बरोबर करतोय. दहतो अग्नी. अग्नी दहन करतोय. आणि मृत्युश्चरती मद भयात. मृत्यू यमराज मृत्यूदेव ते माझ्या भयाने कार्य करतात. माझ्या भयाने कार्य करतात यमदूत. आणि मग जर एखादा व्यक्ती या जगामध्ये एखाद्या व्यक्तीने सगळे जर भयभीत आहेत तर मग या भयाभय स्थितीतून बाहेर निघण्यासाठी काय केलं पाहिजे? त्या व्यक्तीचं शरण घेतलं पाहिजे ज्याला बाकी सगळे भयभीत होतात, ज्याला बाकी सगळे घाबरतात. आणि कोण येते? ते आहेत भगवान कृष्ण, भगवान विष्णू, भगवान रामचंद्र. यांना सारी देवी देवता हे घाबरतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या नियंत्रणाने सगळ्या गोष्टी कार्य करतात. आणि म्हणून म्हणतात ते. मग म्हणून अशा व्यक्तीला जर सगळे घाबरतात आणि आपण पण जर घाबरलेलो आहे तर आपण काय करायला पाहिजे? त्यांच्या चरणांचा आश्रय घ्यायला पाहिजे. भज हो रे मना श्रीनंदनंदन अभय चरणारविंद रे. दुर्लभ मानव जन्म सत्संगे तरवा हे भव सिंधू रे. भज हो रे मना श्रीनंदनंदन अभय चरणारविंद रे. अभय चरण, भगवंतांचे चरण अभय देणारे आहे. त्या चरणांचा
भजन केलं पाहिजे, चरणांचं पूजन केलं पाहिजे, भगवंताच्या चरणामध्ये मन लावलं पाहिजे. हे माझ्या मनाला सांगितलं पाहिजे, हे माझ्या मना भज हो रे श्री नंद नंदन. नंद जे महाराज आहेत, नंद महाराज, त्यांचा नंद कोण आहे? त्यांचा नंदन कोण आहे? कृष्ण. त्यांच्या चरणांचं भजन कर म्हणजे तू अभय होशील. का? कारण त्यांचे चरण अभय प्रदान करणारे आहेत. या जगात जर प्रत्येक जण घाबरलेला आहे, भयभीत आहे, वेगळ्या वेगळ्या कारणाने भयभीत आहे. दुर्योधन भयाचा उदाहरण प्रस्थापित करतोय, प्रतिनिधित्व करतोय. आणि जर आपल्याला भयातून मुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? भगवान श्री हरी यांचं नामस्मरण केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतला पाहिजे. या पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे आणि ती पौर्णिमा म्हणजे गौरांग महाप्रभू चैतन्य महाप्रभू यांचं प्राकट्य दिवस आहे. गौर पौर्णिमा त्याला म्हणतात. गौरांग महाप्रभू यांचा प्राकट्य दिवस. जेव्हा ते प्रकट झाले होते आजपासून जवळजवळ 550 वर्षापूर्वी पश्चिम बंगालमध्ये, आपल्या भारतातल्या प्रांतात, आणि तिथे राहून त्याने हरिनामाचा प्रचार केला. हा हरे कृष्ण महामंत्र पूर्ण जगभरामध्ये, पूर्ण भारतभरामध्ये प्रचार केला. आणि ते कोण होते? ते साक्षात कृष्ण आहेत. कलियुगामध्ये कृष्ण गौरांग महाप्रभूंच्या रूपात आलेले आहेत. आणि म्हणून त्या गौरांग महाप्रभू यांचा प्राकट्य दिवस आहे 3 तारखेला, येणाऱ्या 3 तारखेला. आणि त्या गौरांग महाप्रभूंना त्यांचं नाव आहे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. तर त्यांना जर संतुष्ट करायचं असेल, ते प्रकट झाले या कलियुगामध्ये, तर त्यांना संतुष्ट करणं फार सोपं आहे. आणि ते जर संतुष्ट झाले आणि त्यांची कृपा जर मिळाली तर आपण भगवद्धामात निश्चिंतपणे जाऊ शकतो. म्हणून त्यांचा वाढदिवस साजरी करू शकता तुम्ही. 3 तारखेला गौरांग महाप्रभू यांचा प्राकट्य दिवस आहे. काही लोक उपवास करतात त्यांच्या प्राकट्याचा, जसं कृष्णांच्या प्राकट्याचा उपवास करतात तसं त्यांचा प्राकट्याचा उपवास करतात. संध्याकाळी चंद्रोदय होईपर्यंत. कसा असतो तो उपवास? फक्त निर्जल असतो तो. बाकी काहीच एकदम बिंदास, काहीच करायची गरज नाही. एकदम साधा सिंपल उपवास आहे. बाकीच्या उपवासाने किती काय हे खायचं का, ते खायचं का, किती नियम असतात कडक, हे असंच बनलं पाहिजे, तसंच बनलं पाहिजे. या उपवासाचे काहीच नियम नाही आहेत. काय? फक्त निर्जल उपवास आहे. संध्याकाळी चंद्रोदयपर्यंत. आणि तुम्हाला फक्त निर्जल उपवास जर करायचं, तुम्हाला वाटतं की आम्ही थोडं स्पेशल करणारे लोक आहेत, मग ठीक आहे, थोडे फळं खाऊ शकता किंवा मग थोडासा फळार करू शकता, तो उपवास करता येईल. आणि असं पण ग्रहणामध्ये काही खाऊ नये, आहे की नाही? ग्रहणामध्ये काही खात नाही. त्याच्यामुळे ग्रहणाचा सूतक काळ, वेद हे दुपारपासून सुरू होतात, साधारण 3, 3:15च्या आसपास. आपल्याकडे काय बघावं लागेल. आणि त्याच्यानंतर मग काय खात नाही आहे. संध्याकाळी 7:30पर्यंत सुटणार येतो, त्याच्यानंतर पण घेऊ शकतो. तर त्यांचा प्राकट्य दिवस आहे गौरांग महाप्रभूंचा. 3 तारखेला चंद्रग्रहण असल्यामुळे तो कार्यक्रम भुसावळला मंदिरामध्ये तो 4ला सेलिब्रेट करतोय, बाहेर हॉलमध्ये, रामानंद हॉल, जळगाव रोड या ठिकाणी. तर तुम्ही सर्व त्या कार्यक्रमाला आमंत्रित आहात. तुम्हाला सर्वांना आमंत्रित आहे. सर्वांनी कार्यक्रमाला या आणि बघा कसा कार्यक्रम असतो 4 तारखेला. आणि बऱ्याच ठिकाणी 4 तारखेला धुळीवंदन करणार लोक. होळीचा कार्यक्रम 3ला नाही करणार खूप लोक, चंद्रग्रहण असल्यामुळे. इकडे कसं आहे माहिती नाही, पण भुसावळला बरेच लोक सोमवारी करणार. इकडे कधी करणार आहेत? इकडे करत नाही ना होळी? तर बघा. आणि 4 तारखेला तुम्ही येऊ शकता, बुधवार येतो मंदिरामध्ये. श्री गौरांग महाप्रभू की जय. कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत विषय.
नमो महावदन्याय कृष्ण प्रेमप्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरविषय. चैतन्य महाप्रभू यांचा हा मंत्र आहे. की कोण आहे? कृष्णाय कृष्ण चैतन्य. हे व्यक्ती कृष्ण चैतन्याच्या रूपात आहेत, पण ते कोण आहेत? कृष्णाय कृष्ण आहेत ते. त्यांचा प्रकट आहे. कोणाचा काय प्रश्न आहे? हा श्लोक इथे संपला आहे. आपण पुढच्या श्लोकवर पुढच्या येणाऱ्या सोमवारच्या पुढचा सोमवार आपण चर्चा करूया. कोणाचा काय प्रश्न आहे आजच्या सेशनबद्दल? ओके. तर आजचा प्रसादम स्पॉन्सरशिप आहे. आज ज्यांच्याकडून प्रसादम स्पॉन्सर केला गेला आहे ते आहेत भूषण पंडित वराडे यांच्याकडून. आहेत ते भूषण पंडित वराडे आहेत. माताजी त्यांची आई आले. तर आपण श्री श्री राधा मुरलीधरजी, श्री राम लक्ष्मण सीता हनुमानजी यांच्या चरणी, शिल प्रभुपादजी यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया की यांची यांचं आणि यांचं पूर्ण परिवार यांची आध्यात्मिक प्रगती हो आणि दिवसेंदिवस भक्तीमध्ये उन्नती हो. यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करूया. एक वेळ हरे कृष्ण महामंत्राचा उच्चारण करून. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जेव्हा ज्यांच्याकडे स्पॉन्सरशिप असते ज्यांच्याकडून, तर ते आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमंडळींना तुम्ही बोलू शकता या कार्यक्रमाला की कार्यक्रमाला या, प्रसाद आमच्याकडून आहे. मग लोक म्हणतात अच्छा तुमच्याकडे आहे का, मग आम्ही येऊ. मग लोक येतात आणि त्यांना चांगलं वाटतं. मग त्यांना जर आवडलं तर ते पुन्हा कंटिन्यू करतात किंवा पुढच्या प्रोग्रामला त्यांना परत सांगता येईल आपल्याला की कार्यक्रम आज पण आहे, आज पण या. असे ते जर आले तर त्यांचा फायदा आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही? बोलू शकतो असं आपण. काय अनाउन्समेंट आहे अजून पुढची आपली? गौर पौर्णिमेची अनाउन्समेंट पुस्तकाला या. आणि दुसरा पुढचा प्रोग्राम नेक्स्ट टू नेक्स्ट मंडे, सोमवारी होईल. तारीख अगर असेल तर सांगा. 9 तारीख आहे का? 9 आहे बरोबर. 9 तारीख सोमवार 9 तारीख आहे. 9 तारखेला आपला कार्यक्रम होईल. कोणाच कोणाचं राहिलं सर्टिफिकेट? 1 2 3 4 5 म्हणजे फुल प्रेझेंट आहे आणि सर्टिफिकेट मिळालं नाही तुम्हाला. मला तिकडे निघताना जरा आठवण दिली असेल तर खूप बरं झालं असं. इथे आठवण देण्यापेक्षा पुढच्या वेळेस मला आठवण द्या मला की हां इथे पुढच्या नाही का आता 15 दिवसांनी आपण येऊ तेव्हा आठवण ठेवा की मला आठवण द्या. हां सर्टिफिकेट घेऊन येतो तुमचं सगळ्यांचे.